महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ने एआईएमआईएम चीफ असदुद्दीन ओवैसी पर जमकर हमला बोला। राज ठाकरे गुड़ी पड़वा पर्व के मौके पर मुंबई के शिवाजी पार्क में अपनी पार्टी की रैली कर रहे थे, जहां पर उन्होंने ओवैसी बंधुओं पर निशाना साधते हुए कहा कि उन्हें बीजेपी से पैसा मिलता है। ओवैसी के भारत माता की जय नहीं बोलने पर उन्हें आड़े हाथों लेते हुए राज ने कहा, महाराष्ट्र आओ, मैं तुम्हारी गर्दन पर चाकू रखूंगा। हम आपको सुनाते हैं कि आखिर राज ठाकरे ने पार्टी की रैली में ओवैसी पर कैसे हमला बोला। आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला कृतीत कामं दाखवता येत नाहीत म्हणून आरएसएसला पुढे घेऊन काही गोष्टी बोलता। काय नवीन टूम काढली म्हणे, आता काय सर्टिफिकेट हेच वाटणार। दुकान काढले, ये तुझं नाव काय, भारत माता की जय म्हण, नाही म्हणणार देशद्रोही। भारत माता की जय म्हण, तो म्हणणार भारत माता की जय देशभक्त, ते सर्टिफिकेट हे वाटणार। भारत माता की जय हा भाषण संपल्यानंतरचा नारा मी एवढा लहान असताना मी ऐकलाय इंदिरा गांधींच्या तोंडी। त्यांचं प्रत्येक भाषण संपल्यानंतर इंदिरा गांधी ह्या 3 वेळा ओरडायच्या, भारत माता की जय, भारत माता की जय। नवीन टूम कुठून काढलीत? भारत माता की जय, भारताबद्दल आम्हालाही अभिमान आहे, भारत मातेबद्दल आम्हाला अभिमान आहे। पण माझा एक तुम्हाला सगळ्यांना मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सर्वांना, पत्रकारांपासून सगळ्यांना। तुम्हाला आठवतं हो शेवटचं भारत माता की जय कधी म्हटलं तुम्ही? आठवतंय का? कोण बोलतो? सभा किंवा एखादा कार्यक्रम असेल तर आपण बोलतो, अन्यथा रोज कोण बोलतं? चल ग, येतो ग, ऑफिसला निघालो, चल भारत माता की जय, असं कोण निघतं का घरातनं? ज्या घोषणा त्या वेळेला द्यायच्या असतात, रोज कोण देतं का? मग ह्यांनी एक गोष्ट बोलायची आणि मग ह्यांनी एक फायनान्स केलेली 2 कार्टी जन्माला आलेलीच आहेत, ती ओवैसी भडवे। काय तर म्हणे गळ्यावरनं म्हणे सुरी फिरवली, गळ्यावरनं सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही। ये महाराष्ट्रात फिरवतो,